नमस्कार, मी प्रज्ञा म्हेत्रे, सांगली मीडिया कम्युनिकेशन व माय टीव्ही चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रेक्षक हो, आपण या संवाद माझा या कार्यक्रमामध्ये अनेक वेगवेगळे विषय हाताळत आहोत आणि या संवाद माझा कार्यक्रमामध्ये आजचा जो काही विषय आहे तो आहे कार्यशाळा. कार्यशाळा म्हणजे काय आणि नेमकं कार्यशाळा म्हणायची कशाला, सुरुवात कशी झाली, त्यानंतर या कार्यशाळेमध्ये आल्यामुळं आपल्या मुलांना काय फायदे होत आहेत, काय त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडते आणि यासाठीच आज संवाद माझा या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत आज मनीषा पाटील मॅडम आहेत की ज्या श्री महालक्ष्मी हायस्कूल देशिंग हारोली येथे शिक्षिका आहेत आणि बरेचसे त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध झालेले आहेत. या व्यतिरिक्त लहान मुलांना लिहितं करणं, त्यांना वेगवेगळं प्रोत्साहन देणं आणि त्यांच्याकडून कविता करून घेणं आणि वेगवेगळ्या धाटणीच्या वेगवेगळ्या विषयांवरती कविता करतायत आणि आज बऱ्याच मुलांचे आणि बऱ्याच मुलींचे कविता संग्रह सुद्धा प्रसिद्ध आहेत. तर आज आपण मनीषा पाटील यांच्याशी या संवाद माझा या कार्यक्रमामध्ये बातचीत करूया. नमस्ते, मी मनीषा पाटील, श्री महालक्ष्मी हायस्कूल देशिंग हरोली, तालुका कवठे मंकाळ या ठिकाणी सहाय्यक अध्यापिका म्हणून कार्यरत आहे. देशिंगमध्ये गेली 18 वर्षे अग्रणी साहित्य प्रतिष्ठानमार्फत साहित्य संमेलन घेतलं जातं. त्या प्रतिष्ठानची कार्यवाह म्हणून मी कार्यरत आहे. तसेच आमच्या विद्यालयामध्ये विविध उपक्रम माझे सहकारी जे आहेत त्यांच्या सोबतीने आम्ही चालवत असतो. माझे पायवाटेवरील दिवे आणि माती विश्व हे कविता संग्रह प्रकाशित आहेत. तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी विचार मंथन हा एक भाषण संग्रह मी प्रकाशित केलेला आहे. विविध कार्यशाळा घेणे आणि मुलांना मार्गदर्शन करणे यासाठी आम्ही जाणीवपूर्वक प्रयत्न करतो. त्यासाठीच अभिव्यक्ती साहित्य प्रतिष्ठान देशिंग हरोली याची स्थापना गेली 3 वर्षापूर्वी आम्ही केलेली आहे. नमस्कार, मी प्रज्ञा म्हेत्रे, सांगली मीडिया कम्युनिकेशन व माय टीव्ही चॅनलमध्ये मॅडम आपलं सहर्ष स्वागत. संवाद माझा या कार्यक्रमामध्ये आपण आत्ता सांगितलं आमच्या असंख्य प्रेक्षकांना की मुलांना प्रोत्साहन करणे, त्यानंतर विविध कार्यशाळा घेतो. तर नेमका कार्यशाळा या शब्दाचा अर्थ काय आहे? मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की मी देशिंग हायस्कूलमध्ये अध्यापनाचं काम करते. मी नेहमी पाहते की पालकांचा दृष्टिकोन असा असतो की मुलं आपली मार्क्सने वाढली पाहिजेत. मार्क्स ओरिएंटेड आपला जो दृष्टिकोन झालेला आहे तो विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण वाढीस घातक आहे असं मला वाटतं. मुलांचं मेरिट काय आहे, मुलांची गुणवत्ता काय आहे हे आपण पाहिलं पाहिजे. भलेही तो मुलगा मार्क्सने कमी असेल पण प्रत्येक मुलामध्ये काहीतरी गुण असतात, ते उपजत गुण असतात. म्हणजे जे पालकांना माहीत असतात, शिक्षकांना माहीत असतात. मग एखादा मुलगा चांगला खेळाडू असू शकतो, एखाद्या मुलाची चित्रकला चांगली असू शकते, एखाद्या मुलांना शब्दांचा चांगला लळा लागलेला असू शकतो. ते जर आपण जाणून घेतलं तर मुलं चांगली घडू शकतात. म्हणजे दगड असतो पण त्या दगडामध्ये जी मूर्ती असते आपल्याला फक्त त्या मूर्तीत दगडामधला अतिरिक्त भाग काढून टाकायचा असतो आणि ती मूर्ती जी तिथं मुळात आहेच ती आपल्याला पुढे आणायची असते. हे काम मला वाटतं पालकांचं आहे, शिक्षकांचं आहे. आणि म्हणून कार्यशाळेचा उद्देश हाच आहे की कुणीही, पूर्वी असं म्हटलं जात होतं की दैवी देणगी आहे, चांगलं लेखक होणं ही प्रतिभेचं काम आहे. प्रतिभा काही अंशी असेल ही, हे जरी आपण मान्य केलं तरी सुद्धा विद्यार्थ्यांना योग्य जर मार्गदर्शन लहान वयातूनच मिळालं, जर त्या मुलांना त्यामध्ये आवड असेल, गायडन्स योग्य मिळाला तर निश्चितपणे एक चांगली दिशा त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला मिळू शकते. आणि कार्यशाळा हे काम करत असतात. म्हणजे मुलांना जर कविता लेखनाची आवड असेल, निबंध मुलगा जर चांगला लिहित असेल, मुलाला जर आपली स्वतःची दैनंदिनी जर चांगली लिहिता येत असेल, आपले अनुभव त्यांना सांगता येत असतील, म्हणजे लहान मुलं गोष्ट सांगत असताना सुद्धा किती खुबीनं सांगतात. घरातील एखादी घडलेली घटना सांगत असताना सुद्धा त्यामध्ये किती रंग भरून ते आपल्या मित्रांना सांगत असतात. म्हणजे हे त्यांचं कौशल्य असतं, संवाद कौशल्य असतं. म्हणजे मुलांच्या मध्ये ते असतंच. कार्यशाळा इतकंच काम करतात की मुलांना प्रॉपर मार्गदर्शन करणे. तुम्हाला आम्ही जेव्हा कार्यशाळा घेतो, म्हणजे आमच्या विद्यालयामध्ये मला अभिमान वाटतो सांगायला, माझ्या सहकारी शिक्षिका मराठीच्या ज्या आहेत सुरेखा कांबळे मॅडम आणि मी स्वतः, आम्ही शाळेमध्ये शुक्रवारी कार्यशाळा घेतो
किंवा आमच्या शाळेमध्ये अनेक लेखक येत असतात, लेखक आपल्या भेटीला, हे उपक्रम आम्ही घेतो. वर्षातून कवी संमेलने आम्ही घेतो. आमचा उद्देशच हा असतो की मुलांना लिहितं करणं, मुलांना योग्य मार्गदर्शन मिळणं आणि मुलांच्या मध्ये एक संधी निर्माण करणं. तुम्हाला व्यासपीठावर जाता आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे, व्यक्त होता आलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन आम्ही कार्यशाळेतून करत असतो. म्हणजे मुलांना जशी आम्ही कविता लेखनाची माहिती देतो, शिकवतो, विविध रचना कवितेच्या असतात, हे याची जशी माहिती आम्ही देतो, तसेच कथा लेखनाबद्दल मला सांगायला अभिमान वाटतो की अभिव्यक्ती साहित्य जे मंडळ आहे, आमचं प्रतिष्ठान आहे, त्याचं फेसबुक पेज आम्ही सुरू केलेलं आहे. या फेसबुक पेजवरून सुद्धा विद्यार्थ्यांपर्यंत, नवीन लिहित्या हातांपर्यंत योग्य मार्गदर्शन जावं यासाठी आम्ही विविध उपक्रम सुरू केलेले आहेत. गेल्याच आठवड्यामध्ये कथेची कार्यशाळा आम्ही त्यातून घेतली. अशाच कवितेची कार्यशाळा विविध मान्यवर, विविध क्षेत्रातले बोलवून विद्यार्थ्यांना चांगलं मार्गदर्शन. खेडेगावामध्ये आम्ही राहतो, आमच्या म्हणजे जे सांस्कृतिक ठिकाणं असतात शहरामध्ये मुलांना खूप चांगल्या उपलब्धी आहेत, तेवढ्या आमच्या खेड्यामध्ये नाहीत. पण तरीसुद्धा आमच्या शाळेच्या माध्यमातून आमच्या मुख्याध्यापिका प्रतिभा भोसले मॅडम आहेत, आमचे ज्ञानदान शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जयराज बाबा घोरपडे सरकार आहेत, यांनी खूप चांगली ग्रंथालयाची उपलब्धता आम्हाला करून दिलेली आहे. मुलांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुलं शाळेला चॉकलेट भेट देत नाहीत, तर पुस्तक भेट देतात. आणि यातून एक समृद्ध ग्रंथालय आमच्या शाळेत निर्माण झालेलं आहे, ज्याचा आनंद 5वी पासून 10वी पर्यंतची मुलं घेतात. वाचनाची आवड निर्माण झालेली आहे. एखादा तास ऑफ असला, मुलं स्वतःहून येऊन पुस्तक पेटी घेऊन जातात आणि त्यातील आवडीची पुस्तकं वाचतात. म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टी जरी वाटत असल्या तरी हा कार्यशाळेचाच एक भाग आहे असं मानते मी. म्हणजे कार्यशाळा जशी आम्ही एखाद्या ठराविक दिवशी घेतो, तसे हे विविध उपक्रम आमचे वर्षभर चालूच आहेत. आमच्या विद्यालयामार्फत आम्ही आणि साफल्य ही हस्तलिखिते प्रकाशित केली जातात. त्यामध्ये सुरेखा कांबळे मॅडम या संपादिका म्हणून काम पाहतात, उपसंपादक म्हणून मोहन चव्हाण काम पाहतात. तर त्यांच्या मार्गदर्शनाने आमच्या अभिव्यक्ती प्रतिष्ठान आहे, अग्रणी साहित्य प्रतिष्ठान आहे, आम्ही सगळी मिळून गावातील जी लोक आणि गावातील लोकांचा सुद्धा आम्हाला चांगला सपोर्ट आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे पालकांचं योगदान खूप मोठं आहे. आता ही मॅडम आपली जी कार्यशाळा आहे आणि आता तुम्ही सांगितलं की एवढे वेगवेगळे विविध उपक्रम आपण राबवता, तर या कार्यशाळेची सुरुवात नेमकी कशी झाली आणि तुम्हाला का वाटलं की बाबा आपल्या इथं कार्यशाळा होणं हे आवश्यक आहे? मला सांगायला आनंद होतो की देशिंगमध्ये मी ज्या विद्यालयामध्ये अध्यापनाचं काम करते त्याच विद्यालयाची मी विद्यार्थिनी आहे. माझी विद्यार्थिनी म्हणजे जी तिथंच मी शिकला. तर आम्हाला शिकवायला लहानपणी आमच्या 5वी पासून गोस चरणकर सर आणि प्राध्यापक यशवंत माळी. गोस चरणकर सर हे कवी होते आणि यशवंत माळी हे कथाकार आहेत. तर हे दोघं मिळून आमच्या लहानपणी आमच्या शाळेमध्ये ही कार्यशाळा घेत होते. म्हणजे जवळपास हा 20-25 वर्षापूर्वीचा कालावधी आहे. तेव्हापासून एक साहित्यिक परंपरा आमच्या देशिंगच्या माळावर फुललेली आहे, लाभलेली आहे असं मला वाटतं. ती एक कुठेतरी प्रेरणा मनामध्ये होती. आणि त्यातून पुन्हा जेव्हा शाळेमध्ये हे पोषक वातावरण निर्माण झालं, प्रोत्साहन दिलं, म्हणजे मुख्याध्यापक आणि संस्था अध्यक्ष आमचे सचिव बाळासाहेब भोसले सर आहेत, या सगळ्यांचं प्रोत्साहन जेव्हा मिळालं त्यावेळेस मुलांचा प्रतिसाद आम्ही पाहिला. तर मुलांचा प्रतिसाद सुद्धा खूप चांगला होता. आत्ताच मी सांगितलं की पालक सुद्धा खूप सकारात्मक भेटले. हा सुद्धा या कार्यशाळेच्या यशस्वीतेचा एक भाग आहे असं मला वाटतं. आणि दुसरी आवर्जून गोष्ट सांगावीशी वाटते की सांगली जिल्ह्यामध्ये विद्यार्थी साहित्य संमेलन गेली 6 वर्षे सुरू आहे. प्रथम हे विद्यार्थी साहित्य संमेलन सुरू होण्याच्या अगोदर मिरज मध्ये अनेक विविध कार्यशाळा घेतल्या गेल्या. या कार्यशाळेला संपूर्ण प्रोत्साहन मार्गदर्शन होतं ते नामदेव माळी सर हे आमचे जे शिक्षणाधिकारी आहेत, या शिक्षणाधिकाऱ्यांचं मार्गदर्शन मिळालं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली दयासागर बन्ने सर आहेत, कृष्णात पाटोळे सर आहेत, विजय पाटील, सुषमा डांगे, बाबासाहेब परीट, स्वाती शिंदे, वनिता पाटील, ताई गवळी, मी स्वतः, सुरेखा कांबळे मॅडम, या आम्ही सर्वांनी मिळून जेव्हा कार्यशाळा घेतल्या त्यामध्ये मुलांना
त्यांच्या आवडीनुसार आम्ही मार्गदर्शन केलं. म्हणजे कविता ज्यांना आवडते त्यांनी कविता लिहिल्या, कथा ज्यांना आवडतात त्यांनी कथा लिहिल्या, ज्यांना चित्रकलेची आवड आहे त्यांनी चित्रकलेला आपला फर्स्ट प्रेफरन्स दिला. तर ज्याच्या कलानुसार हे मार्गदर्शन जे आहे ते आम्ही दिलं. आणि त्यानंतर विद्यार्थी साहित्य संमेलन जिल्ह्यामध्ये सुरू झालं. त्याला डाएटचं प्रोत्साहन आहेच. प्राथमिक आणि माध्यमिक जो आपला शिक्षण विभाग आहे त्याच्या मार्गदर्शनाखाली आणि विविध तालुक्यातल्या ज्या शिक्षक संघटना आहेत त्या शिक्षक संघटनेनं पाठबळ दिलं, आर्थिक पाठबळ जे आहे. तर यातून खूप चांगला यशस्वी प्रयोग हा विद्यार्थी साहित्य संमेलनाचा या सांगली जिल्ह्यामध्ये राबवला जात आहे. आणि मला वाटतं की महाराष्ट्रातला हा पहिला उपक्रम आहे की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कवी लिहित आहेत. यासाठी आम्हाला विविध साहित्यिकांचं मार्गदर्शन सुद्धा मिळालं. वैजनाथ महाजन सर आहेत, भीमराव दुळुबुळू सर आहेत, प्रदीप पाटील सर आहेत, वसंत पाटील सर आहेत, महेश कराडकर सर आहेत. हे सगळे साहित्यिक जे आहेत या सगळ्यांनी वेळोवेळी प्रोत्साहन दिलं, मार्गदर्शन केलं. आणि त्यामुळं जिल्ह्यामध्ये हा जो यशस्वी प्रयोग झाला तो आता महाराष्ट्रासाठी नव्हे तर देशासाठी एक आयडॉल बनलेला आहे. जो उपक्रम देशिंगमध्ये राबवला जाऊ शकतो, जिल्ह्यामध्ये राबवला जाऊ शकतो, तो महाराष्ट्रामध्ये राबवला जाऊ शकतो, तो देशामध्ये राबवला जाऊ शकतो. कारण कवी संमेलनामध्ये जेव्हा आम्ही कविता मागवतो त्यावेळेस साधारणतः 2000च्या आसपास कविता येतात आणि त्यातून आम्हाला 50 कवी निवडावे लागतात. म्हणजे किती मुलं लिहिती झालेली आहेत आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये. ही खरोखर अभिमानास्पद गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि हे एक चांगलं द्योतक आहे त्याचं. आणि दुसरी गोष्ट मला अशी सांगावीशी वाटते की आजचा हा जो काळ आहे हा चंगळवादाचा काळ निर्माण झालेला आहे. माणूस पण गोठण्याचा काळ हा निर्माण झालेला आहे. आणि मला खरोखर वाईट वाटतं की मुलांचा संवाद हरवत चाललेला आहे. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती, मुलांच्या मध्ये संवाद होता. आज आई वडील कामाला जातात, नोकरीवर जातात आणि मुलं ही संवादापासून लांब चाललेली आहेत. आपल्याकडं आपल्या हातामध्ये बोलणारे गॅझेट्स आले, मोबाईल आला, टीव्ही आला, पण मुलांचं बोलणं कुठेतरी हरवलेलं आहे. पण मुलांच्या काळजात मनामध्ये ज्या भावना आहेत त्या भावनांचं करायचं काय? आणि हा जर विचार आत्ता आपण यावेळी केला नाही तर त्याचे परिणाम आणखी 10 वर्षांना आपल्याला जाणवतात. ही जी व्यक्त होण्याची घुसमट आहे, जो मुलगा दबला जातोय, जो विद्यार्थी दबला जातोय, तो व्यक्त होण्याची गरज आहे. आणि हा जर वेळीच व्यक्त झाला नाही तर विनाशाकडं आपल्या समाजाची वाटचाल सुरू होईल. आणि त्यामुळं विद्यार्थ्यांना शब्दांच्या जवळ आणणं खूप गरजेचं आहे. जर मुलं पुस्तकांचे मित्र बनले तर चांगला समाज, चांगला माणूस, चांगला विद्यार्थी घडू शकतो, हा आशावाद मला निश्चित वाटतो. प्रेक्षको, संवाद माझा या कार्यक्रमामध्ये आज आपण मनीषा पाटील ज्या कवयित्री आहेत आणि शिक्षिका आहेत, यानंतर कार्यशाळा कशी चालवली जाते, कार्यशाळा म्हणजे काय आणि त्यामधून मुलांना कसं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं जातं याची माहिती आपण जाणून घेतलेली आहे. आणि बरीचशीच माहिती आपणाला जाणून घ्यायची आहे. तत्पूर्वी घेऊ एक छोटीशी विश्रांती आणि तुम्ही पाहत राहा फक्त आणि फक्त सांगली मीडिया माय टीव्ही चॅनल. सांगली मीडिया कम्युनिकेशन प्रस्तुत माय टीव्ही घेऊन आली एक आगळी वेगळी स्पर्धा. श्लोक पाठांतर, कुराणे पाक की तिलावत पाठांतर आणि कथाकथन स्पर्धा. या स्पर्धेमध्ये आलेले सगळे व्हिडिओज सोमवार दिनांक 7 सप्टेंबर पासून संध्याकाळी 6 वाजता तुम्हाला बघायला मिळतील. आपल्या मित्रमैत्रिणींना टीव्हीवर बघण्याची संधी घालवू नका. हे व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही बघत रहा माय टीव्ही चॅनल. छोट्याशा विश्रांतीनंतर आपण परत आलो आहोत आणि आज आपल्यासोबत मनीषा पाटील मॅडम आहेत. आणि मुलांची जी काही कार्यशाळा चालते ती कार्यशाळा कशी आहे, त्यानंतर या कार्यशाळेमध्ये मुलांनी कसा सहभाग घेतला आहे, उत्स्फूर्तपणे त्यांच्यामध्ये काय काय फरक पडलेले आहेत आणि मुलं कशी व्यक्त होतात याविषयी आपण माहिती जाणून घेत आहोत.
मॅडम, आत्तापर्यंत तुम्ही सांगितलं की कार्यशाळेचं स्वरूप काय काय आहे, त्यानंतर निमंत्रित वगैरे येतात, मुलांना प्रोत्साहन दिलं जातं, त्यानंतर मुलांना कुठंतरी व्यक्त होण्यासाठी मदत केली जाते, व्यासपीठ उपलब्ध करून दिलं जातं. तर या कार्यशाळेच्या माध्यमातून आत्तापर्यंत आपल्या कार्यशाळेमध्ये असे किती विद्यार्थी घडलेले आहेत आणि ते कशा पद्धतीनं? मला निश्चितपणे सांगायला आनंद वाटतो की आमच्या देशिंग हरोली गावचे आसपास 100 विद्यार्थी सध्या लिहित आहेत. फक्त कविताच नाही तर दैनंदिनी स्वतःचं मनोगत, स्वतःचे अनुभव मांडणं ही सुद्धा एक वेगळी कला आहे. तर तो सुद्धा खूप चांगला प्रयत्न आमची मुलं करत आहेत आणि भविष्य काळामध्ये दैनंदिनी प्रकाशित करणं हे सुद्धा आमचं उद्दिष्ट आहे. त्या दृष्टीने विद्यार्थ्यांना शाळेमध्ये वेळोवेळी आम्ही मार्गदर्शन करीत आहोत. तसंच कवितेच्या ह्या कार्यशाळेतून, कवितेच्या मार्गदर्शनातून विद्यार्थी जेव्हा कविता लिहायला लागले त्यावेळेस विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक इच्छा निर्माण झाली की महाराष्ट्रभर इतकी मुलं लिहित आहेत, आपण ही लिहित आहोत, तर आपल्या लिखाणाचं एक कुठंतरी चिन्ह निर्माण व्हावं, यासाठी कविता संग्रह प्रकाशित करण्याची इच्छा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जेव्हा निर्माण झाली त्यावेळेस मला आनंद वाटतो की आमच्या विद्यालयानं आणि त्यांच्या पालकांनी सुद्धा भरभरून प्रतिसाद दिला. म्हणजे अगदी काही पालक असे आहेत की आर्थिक परिस्थिती नसताना, कोणतंही अनुदान शासनाचं नसताना, किंवा मला विनंती करावीशी वाटते, महाराष्ट्र राज्य साहित्यिक सांस्कृतिक मंडळ अशी खूप लिहिती मुलं आहेत जी खरोखर खूप गुणवत्तेची आहेत, त्यांच्यामध्ये प्रतिभा चांगली आहे, पण फक्त आर्थिक परिस्थिती नसल्यामुळं अनेक मुलांचे कविता संग्रह निघू शकत नाहीत आणि त्यांची ओळख महाराष्ट्रापर्यंत पोहोचू शकत नाही. आणि म्हणून मला सांगावंसं वाटतं की अशा काहीतरी योजना संघटनांनी निर्माण केल्या पाहिजेत, अशा काहीतरी योजना शासनाकडे असल्या पाहिजेत की त्याचं जे फायदा आहे ते विद्यार्थ्यांना मिळेल आणि जेणेकरून त्यांचे पुस्तक प्रकाशन होतील. आमच्या विद्यालयामध्ये 5 मुलींचे कविता संग्रह गेल्या 2 वर्षामध्ये प्रकाशित झालेले आहेत. त्यामध्ये माझ्यासोबत आज आलेल्या साक्षी लाड, लक्ष्मी बनसोडे आहेत, तसेच स्नेहल देसाई, अस्मिता चव्हाण, अपूर्वा जगताप आणि प्रतीक्षा पाटील या विद्यार्थिनींचे सुद्धा कविता संग्रह प्रकाशित आहेत. आणि येत्या 6 महिन्यामध्ये आमचे 4 कविता संग्रह प्रकाशित होणार होते, पण आता लॉकडाऊनच्या काळामध्ये तो भाग थोडासा लांबलेला आहे. तर खूप चांगल्या पद्धतीनं विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळतो आहे. याचाच अर्थ मुलांना त्याची गरज वाटते. बरोबर, मुलांना हे समजत आहे की हे चांगलं आहे, यात आनंद आहे. कवी रघुवीर सहाय म्हणतात की आत्महत्येला पर्याय असते कविता. मुलांच्या मनामध्ये जे प्रचंड नैराश्य निर्माण झालेलं आहे, यातून विद्यार्थ्यांना जर मुलांना बाहेर काढायचं असेल तर मुलांना शब्दांचा, पुस्तकांचा सहवास निश्चितपणे हवाच आहे. आणि ही गोष्ट कुठेतरी आपण शिक्षकांनी, पालकांनी जाणून घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून मला पालकांना सुद्धा विनंती करावीशी वाटते की आपल्या मुलांना चांगल्या समाज उपयोगी कामासाठी किंवा समाज घडविण्यासाठी, तुमचा स्वतःचा मुलगा घडविण्यासाठी जर काही करायचं असेल तर तुम्ही तुमच्या मुलांना पुस्तकांचा लळा लावा. शिक्षकांना सुद्धा मला हीच विनंती करावीशी वाटते की जेवढी मुलं पुस्तकात रमतील, शब्दात रमतील, ती मुलं कधीही आयुष्यात वाया जाणार नाहीत आणि तो समाज कधीही त्या समाजाचा कधीही विध्वंस होणार नाही. तो देश निश्चितपणे प्रगतीपथावर राहील, यात मला शंका वाटत नाही. प्रेक्षको, या संवाद माझा या कार्यक्रमामध्ये मनीषा पाटील मॅडमनी सांगितलं की कार्यशाळा कशी चालते आणि या कार्यशाळेमध्ये जे घडलेले अनेक विद्यार्थी आहेत त्यांच्या आता आपण पालकांशी बातचीत करणार आहोत. नमस्कार, माझे नाव सीताराम पांडुरंग लाड, मुक्काम पोस्ट देशिंग, तालुका कवठेमहांकाळ, जिल्हा सांगली. माझी मुलगी कुमारी साक्षी सीताराम लाड ही कार्यशाळेत जात होती. त्यावेळेला कार्यशाळेत गेली त्यावेळेला मला म्हटली, पप्पा मी कार्यशाळेत जाणार आहे. कसलं कार्यशाळा म्हणजे काय, मी विचारलं मुलीला. त्यावेळेला मुलगी म्हटली, कार्यशाळा म्हणजे कविता, ते संग्रह, कथा ह्याच्यावर बोलणार आहे मी आणि जातो. बरं जा बाळ म्हटलो. मग त्यानंतर मी तिला म्हटलो कार्यशाळेतनं. मग ती जाऊन आल्यानंतर मला एक दिवशी आली घरी आल्यानंतर म्हटली, मी ह्या माणुसकीवर, दुष्काळावर, सैनिकावर ह्या अशा बरोबर कथा भरपूर लिहिल्या त्या. मग कथा लिहिल्या त्या म्हणून सांगितली, कविता केल्या म्हणून सांगितली.
हां मग कोण कोण आहेत? पाटील मॅडम आहेत, कांबळे मॅडम आहेत, मुख्याध्यापक शिंदे मॅडम आहेत, अशी सर्व सगळ्यांची नावं सांगितली. आहे चांगलं आहे म्हटली. मग मी म्हटलो पुस्तक प्रकाशित होणार आहे माझं थोड्या दिवसानं. मग म्हटलं प्रोत्साहन मी देतो, कर, कविता कर, संग्रह काढ, कथा काढ, पुस्तक, तुला खर्च येईल तेवढा मी देऊ शकतो. तिनं दुष्काळावर, माणुसकीचे, सैनिकावर, परत शेतकऱ्याच्या व्यथावर, पावसावर अशा भरपूर कविता लिहिल्या आणि ती मला दाखवत रोज येत होती. मग ते 2019 साली कविता प्रसिद्ध करणार, कविता संग्रह काढणार म्हटल्यानंतर मी शाळेत गेलो. त्यावेळेला शाळेत त्यांनी सांगितलं मला, पाटील मॅडमनी सांगितलं, काही संजूभाऊ, संजू भाऊ कविता भरपूर चांगल्या मुलींनी लिहिलेल्या आहेत आणि तुम्ही तिचं पुस्तक प्रकाशित करूया म्हटल्यानंतर मॅडम म्हटलं खर्च किती येणार? तर मॅडम मग परत म्हटले काय येईल ते येईल, करूया खर्च, आम्ही देतो पैसे. मॅडमनी देखील सांगितलं थोडंफार. मग मी बी घालतो म्हटलो थोडाफार, मुलीसाठी तेवढं जाऊ देत पैसे, काय प्रश्न येते. मुलीला सर्वच पालकांनी मुलींसाठी पैसे असं करणाऱ्या मुलांचा भरपूर खर्च करावा, कारण त्यांना प्रोत्साहन द्यावं मुलींच्यासाठी, हीच मला वाटतं. नमस्कार, मी साक्षी लाड, मुक्काम पोस्ट देशिंग हरोली, तालुका कवठेमंकाळ. मी श्री महालक्ष्मी हायस्कूल देशिंग हरोली या शाळेमध्ये शिकते. मी इयत्ता 10वीला आहे. काव्यज्योत हा माझा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झालेला आहे. माझा आनंद खूप गगनात मावेनासा असा झालेला आहे. मला जेव्हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला तेव्हा खूप आनंद वाटला. मी शेतकऱ्याची व्यथा, मुलींवर असणारी बंधने व जीवनगाथा अशा खूप साऱ्या विषयांवर खोलात विचार करून लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. विविध गोष्टी मनात रुजवल्या, त्यातूनच ओंजळ शब्दांची एका ठिकाणी आली व माझ्या काव्यज्योतची निर्मिती झाली. मला खूप जणांनी मार्गदर्शन केले व मी कविता लिहायला कार्यशाळेतून शिकले. आमच्या शाळेमध्ये कार्यशाळा दर शुक्रवारी घेतली जाते. त्याच कार्यशाळेतून आम्हाला कविता कशा लिहायच्या, कविता म्हणजे नेमकं काय, कवितेचे कसे प्रकार आहेत, हेच त्या कार्यशाळेतून आम्हाला शिकायला भेटले. खरंच साक्षी, म्हणजे या कार्यशाळेमुळं तू आज घडले आहेस. आणि प्रेक्षक पाहिलं, साक्षीने म्हणजे काव्यज्योत नावाचा कविता संग्रह प्रसिद्ध केला. आणि हे कशामुळं शक्य झालं असेल याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? कारण कसं असतं, आपले आईवडील आणि जर गुरु आणि त्यासोबत जर आपला मुलगा किंवा मुलगी जर त्यांच्यासोबत असेल आणि त्यांनी जे दिलेले विचार आहेत त्या विचारांची प्रेरणा घेऊन एखादं काम करत असेल तर ते नक्कीच यशस्वी होत असतं. आणि ते हे साक्षीच्या बाबतीत हे घडलेलं आहे. म्हणजेच काय तर या कार्यशाळेमधून मनीषा पाटील मॅडम आणि त्यांच्या असंख्य शिक्षक आहेत, त्यांच्या मदतीने आज या कार्यशाळेच्या निर्मितीमधून हिला प्रेरणा मिळाली. त्यानंतर तिच्या आईवडिलांनी सुद्धा तिला प्रोत्साहन दिलं आणि त्यामुळेच खरोखर आज हे जे काही बालकुमार आहेत, बाल साहित्यिक आहेत, ते निर्माण होत आहेत. आणि ह्या आपल्या सांगली जिल्ह्यात म्हणजे अशा ग्रामीण भागातनं अशी कवी कवयित्री निर्माण होत आहेत, ही खरोखरच आपल्यासाठी अभिमानास्पद बाब आहे असं मला वाटतं. मी जगन्नाथ केरू बनसोडे, राहणार हरोली, तालुका कवठेमंकाळ, जिल्हा सांगली. माझी मुलगी लक्ष्मी जगन्नाथ बनसोडे ही कार्यशाळेमध्ये जात होती. तर ती प्रत्येक दिवशी काही ना काही लिहून आणायची आणि दाखवायची. तर दाखवत असताना तिच्या काही चुकलेल्या गोष्टी वगैरे ते दुरुस्त करायच्या, परत मॅडमला दाखव म्हणायचं आणि मॅडमने पण दुरुस्त केल्या की त्या रिपेरी करून नंतर त्याला शीर्षक द्यायचा. शीर्षक देऊन अशा बरेच कविता तिने लिहिल्या. आणि हे लिहित असताना मनीषा पाटील मॅडम, कांबळे मॅडम आणि दुसरे मॅडम आहेत त्यांचे पण मार्गदर्शन लाभले. आणि ह्या सर्व ह्याच्यातून माझ्या मुलगीनं जिव्हाळा हा कविता संग्रह प्रकाशन केलेला आहे. तरी ह्या सगळ्या कार्यात माझी मुलगी सुरुवातीला काही तिला येत नसताना ह्या प्रयत्नातून ते अति उत्कृष्टपणे लिहू शकली आणि आता तिच्यात चांगली प्रगती झाली. एवढंच आम्हाला ह्याच्यातून हे सांगायचं होतं की पहिली होती कशी आणि झाली कशी, आणि तिची आता प्रगती चांगली आहे.
आणि ती आता ती दुसरी एक पुस्तक लिहायच्या ह्याच्यात आहे, तिचं चालू आहे. एवढंच मी सांगतो. नमस्ते, मी लक्ष्मी जगन्नाथ बनसोडे, श्री महालक्ष्मी हायस्कूल देशिंग येथे शिकणारी, इयत्ता 10वीमध्ये आहे. माझ्या कविता संग्रहाचे नाव आहे जिव्हाळा. सुरुवातीला मी जेव्हा प्राथमिक शाळेत होते तेव्हा मला कविता म्हणजे काय असते हे माहीतच नव्हते. मग मी हायस्कूलमध्ये गेल्यावर तिथे नेहमी काही ना काहीतरी कार्यक्रम असायचे, संमेलनं असायची. मग तेव्हा मी नुसतं तिथं बघायचे, ऐकायचे. मला म्हणजे स्टेजवर जाण्याचं कधी धाडसच झालं नाही. अनेक विद्यार्थी स्टेजवर जायचे, त्यांचे कविता, त्यांची कला सादर करायची, त्यांचे कौतुक व्हायचे. मग मलाही वाटायचे मी हे स्टेजवर जावे, माझेही कौतुक व्हावे. म्हणून मी मनीषा मॅडमकडे गेले आणि त्यांनी कविता करतात, मी त्यांना विचारलं कविता कशा कराव्या. मग त्यांनी मला मार्गदर्शन केले आणि मी त्यांच्याबरोबर आमच्या शाळेत कार्यशाळा होत होत्या, त्यामध्ये सहभागी होत होते. मग त्यातून मी 7वीत पहिली कविता लिहिली, फुलपाखरू. त्यातून मला खूप प्रेरणा मिळाली, प्रोत्साहन मिळाले आणि मी तिथून हळूहळू लिहित गेले. मग त्यातून मला अनेक शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले. मनीषा पाटील मॅडम, सुरेखा कांबळे मॅडम, दयासागर बन्ने सर, मोहन चव्हाण सर, प्रतिभा भोसले मॅडम, माझे वडील यांच्या मदतीने मी माझा पहिला जिव्हाळा हा काव्यसंग्रह प्रकाशित केला. आणि मी हळूहळू माझे स्टेजवर जाण्याचे धाडस वाढवले आणि आता मला भीती नाही स्टेजवर जाण्याची. आता मी सहज सगळं करू शकते. मी माझे कविता सादर करते. कवितेचे नाव आहे तू. माझ्या उमलत्या फुलाचं स्वप्न आहेस तू, माझ्या उमलत्या फुलाचं स्वप्न आहेस तू. सकाळच्या पानावरील दवबिंदूचा स्पर्श आहेस तू, सकाळच्या पानावरील दवबिंदूचा स्पर्श आहेस तू. गुलाबी थंडीतील शीतल वारा आहेस तू, गुलाबी थंडीतील शीतल वारा आहेस तू. वेलीवर फुलणाऱ्या पहिल्या कळीचे हास्य आहेस तू, वेलीवर फुलणाऱ्या पहिल्या कळीचे हास्य आहेस तू. देवळातील जळणाऱ्या पहिल्या दिव्यातील वात आहेस तू, देवळातील जळणाऱ्या पहिल्या दिव्यातील वात आहेस तू. प्रत्येकाच्या मनातील दिलासा आहेस तू, प्रत्येकाच्या मनातील दिलासा आहेस तू. माझ्या सहवासातील संगत आहेस तू, माझ्या सहवासातील संगत आहेस तू. कधी उदळ समुद्र, कधी उदळ समुद्र तर कधी शांत नदी आहेस तू. माझ्यात रंगून गेलेला एक रंग आहेस तू, माझ्या जीवनाचा श्वास आहेस तू, माझ्या जीवनाचा श्वास आहेस तू. काय लिहू काय सांगू तुझ्याबद्दल, काय लिहू काय सांगू तुझ्याबद्दल. माझी भाग्यशाली आई आहेस तू, माझी भाग्यशाली आई आहेस तू. धन्यवाद. मी माझी एक कविता सादर करते. त्या कवितेचे नाव आहे वेडी मैत्री. ओढ तुझी वाटे मनाला, ओढ तुझी वाटे मनाला, त्या प्रत्येक क्षणाला, त्या प्रत्येक क्षणाला. भरून येते नयन पापणी, भरून येते नयन पापणी. येता तुझा विचार मनी, येता तुझा विचार मनी. आपल्या मैत्रीतील तो जिव्हाळा, आपल्या मैत्रीतील तो जिव्हाळा. लावतो माझ्या मनाला लळा, लावतो माझ्या मनाला लळा. वेडी ही तुझ्या माझ्या मैत्रीची ओढ, वेडी ही तुझ्या माझ्या मैत्रीची ओढ. म्हणते माझ्या हृदयात साथ न सोड, म्हणते माझ्या हृदयात साथ न सोड. अजब गजब हे आपले नाते, अजब गजब हे आपले नाते. जसे उंच धबधब्यावरून शुद्ध पाणी वाहते, जसे उंच धबधब्यावरून शुद्ध पाणी वाहते. तुला भेटायची ओढ आहे माझ्या मनाची, तुला भेटायची ओढ आहे माझ्या मनाची. तुझ्या दुःखाच्या क्षणी साथ देईन मी सुखाची, तुझ्या दुःखाच्या क्षणी साथ देईन मी सुखाची. अबोल अशी मैत्री आपली, अबोल अशी मैत्री आपली. साथ नाही सोडणार याची आहे मला खात्री, साथ नाही सोडणार याची आहे मला खात्री. धन्यवाद. खरंच मॅडम, आता जर आपण पाहिलं तर लक्ष्मीची कविता म्हणजे या ज्या विद्यार्थिनीने आपल्या पुढे कविता सादर केल्या, साक्षीने वगैरे, खरोखर म्हणजे कौतुकास्पद आहे. कारण एवढ्या लहान वयात अशा वेगवेगळ्या विषयांवरती सुचणं, त्यानंतर व्यक्त होणं आणि लिहिणं, आणि या वयामध्ये कविता संग्रह प्रसिद्ध होत आहेत, म्हणजेच नक्कीच आपल्या साहित्याला चांगले दिवस आलेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आहे. आणि यानंतर मॅडम, आपण ही कार्यशाळा घेत असताना आपल्याला काही कविता सुचलेल्या आहेत का आणि आपण लिहिलेल्या आहेत का? हो, मी तर तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की मी या शाळेत असल्यापासूनच कविता लिहिते. मी स्वतः 7वीत असल्यापासून कविता लिहिते आणि त्यामुळं कवितेबद्दलचा एक वेगळा जिव्हाळा निर्माण झालेला आहे. म्हणजे जगण्यापासून मी माझी कविता दूर करू शकत नाही.
माझे 2 कविता संग्रह प्रकाशित आहेत, पायवाटेवरील दिवे आणि माती विश्व. तसेच शालेय मुलांसाठी मी भाषण संग्रह प्रकाशित केलेला आहे. त्यामुळं कविता हा माझ्या स्वतःच्या खूप जिव्हाळ्याचा विषय आहे असं मला वाटतं. या ठिकाणी मी माझी एक छोटीशी रचना सादर करते. कवितेचं नाव आहे सांभाळावेत ऋतू. मूठभर साखर सांडली तरी चुटपुटणारा जीव आपला. मूठभर साखर सांडली तरी चुटपुटणारा जीव आपला. पण कधी कधी कापत जातो आपण, दिसेल ते वाटेल तसे. महापुराने कापावे किनाऱ्यालाच जसे. महापुराने कापावे किनाऱ्यालाच जसे. अस्तित्वाचे कवडसे शोधताना दुसऱ्यांच्या जगण्याची प्रभा झाकोळून टाकतो आपण कधी कधी. अस्तित्वाचे कवडसे शोधताना दुसऱ्यांच्या जगण्याची प्रभा झाकोळून टाकतो आपण कधी कधी. आणि मग परोपकाराच्या शब्दवेली उरतात केवळ सुभाषितांपुरत्या. आणि मग परोपकारांच्या शब्दवेली उरतात केवळ सुभाषितांपुरत्या. म्हणून सुखाचा पाऊस झेलू द्यावा ज्याचा त्याला. म्हणून सुखाचा पाऊस झेलू द्यावा ज्याचा त्याला. इतकेही लुटू नये मधाचे पोळे, मधमाशांचा शाप घेऊन. इतकेही लुटू नये मधांचे पोळे, मधमाशांचा शाप घेऊन. फोडू नयेत पारीने वारुळांचे महाल, करू नये मुंग्यांची वंशावळ बेघर. करू नये मुंग्यांची वंशावळ बेघर. समजून असावं इतकंच, समजून असावं इतकंच. नजर लागलेल्या काळाने ओरबाडू नयेत आयुष्याचे मोहर म्हणून. नजर लागलेल्या काळाने ओरबाडू नयेत आयुष्याचे मोहर म्हणून. सांभाळावेत ऋतू आपले आणि दुसऱ्याचेही. सांभाळावेत ऋतू आपले आणि दुसऱ्याचेही. धन्यवाद. खरंच मॅडम, खूप अप्रतिम कविता आपण आमच्या प्रेक्षकांना सादर केली. आणि आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि नेमकी कार्यशाळा काय आहे, त्यानंतर कार्यशाळेमध्ये कशी मुलं तयार होत आहेत आणि आत्ताच मुलीही कशा कविता संग्रह प्रसिद्ध केल्यात याविषयीची बातचीत केली. त्याबद्दल मी सांगली मीडिया कम्युनिकेशन व माय TV चॅनलतर्फे खूप खूप धन्यवाद देते आणि पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा. आपण संधी दिलीत, आमच्या विद्यार्थ्यांना संधी दिलीत, ही मला खूप महत्त्वाची गोष्ट वाटते. मी आपल्या सर्वांचे ऋण व्यक्त करते. धन्यवाद. प्रेक्षको, आत्ताच आपण मनीषा पाटील ज्या शिक्षिका आणि कवयित्री आहेत आणि संवाद माझा या कार्यक्रमामध्ये त्यांची आणि त्यांच्या ज्या विद्यार्थिनी आहेत कार्यशाळेतल्या, त्यांनी कशा कविता निर्माण केल्या आणि त्यांचे कविता संग्रह कसे प्रसिद्ध झाले याविषयी बातचीत तर आपण ऐकली. अशा प्रत्येक विषयांना घेऊन मी येते संवाद माझा या कार्यक्रमामध्ये आणि याचं प्रक्षेपण देण्याचं काम सांगली मीडिया कम्युनिकेशन व माय TV चॅनल करतं. तेव्हा आवर्जून पहा तुमचं, आमचं आणि आपल्या सर्वांचं लाडकं चॅनल सांगली मीडिया माय TV चॅनल.